तारीख पे तारीख तारीख पे तारीख, सनी देओलचा हा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल. भारतात एखादी केस कोर्टात गेली की निकाल यायला कित्येक वर्ष, कधी कधी तर दशके लागतात. खालच्या कोर्टात केस हारा, मग हायकोर्टात जा, तिथे हारा, मग सुप्रीम कोर्टात जा. पण मित्रांनो, क्षणभर विचार करा, काय होईल जर आपल्या न्यायव्यवस्थेतून अपील हा शब्दच काढून टाकला तर? काय होईल जर तुम्हाला हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट या कोर्टामध्ये जाण्याची परवानगीच नसती? म्हणजे तुमच्या तालुक्यात जे कोर्ट आहे तोच तुमचा अंतिम टप्पा, तुमच्या तालुक्याचं कोर्ट हेच तुमचं सुप्रीम कोर्ट. म्हणजे बघा ना, जिल्हा कोर्टा किंवा तालुका कोर्टापेक्षा जिल्हा कोर्टला चांगलं समजतं म्हणून आपण जिल्हा कोर्टात अपील करतो. जिल्हा कोर्टापेक्षा आपल्याला वाटतं की हायकोर्टला चांगलं ज्ञान असेल म्हणून आपण हायकोर्टाकडे अपील करतात. लोक हायकोर्टापेक्षा सुप्रीम कोर्टला चांगलं कळतं म्हणून सुप्रीम कोर्टात अपील करतात, की बाबा तिथे तर न्याय देईल, त्यांना ह्याच्यापेक्षा चांगलं ज्ञान आहे, त्यांना आपली बाजू समजेल म्हणून आपण सुप्रीम कोर्टापर्यंत जातो. पण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीच जर सुप्रीम कोर्ट आणलं तर काय होईल? तसं ऐकायला खूप भारी वाटतंय ना? वाटतंय ना की न्याय लगेच मिळेल. पण थांबा, या एका बदलामुळे आपल्या देशात जे भयानक अराजकता माजेल त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या काल्पनिक परिस्थितीचे विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की सध्याची न्यायव्यवस्था कशी चालते. भारतीय न्यायव्यवस्था एका पिरॅमिडसारखी आहे. तळाला आहे तालुका कोर्ट आणि जिल्हा न्यायालय, त्याच्यावर जे राज्याचे उच्च न्यायालय ज्याला आपण हायकोर्ट असं म्हणतो, आणि सर्वात वरती आहे सर्वोच्च न्यायालय ज्याला आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो. जर एखाद्या व्यक्तीला खालच्या कोर्टात निर्णय म्हणजे निकाल जर अन्यायकारक वाटत असेल तर तो वरच्या कोर्टात जाऊ शकतो, त्याला आपण अपील असं म्हणतो. पण आता आपण आपल्या काल्पनिक जगात जाऊया जिथे वरची कोर्ट अस्तित्वातच नाहीत. जे काय आहे ते तुमच्या तालुक्याचं कोर्ट आहे. तिथल्या न्यायाधीशाने जो निर्णय दिला तो अंतिम, तो निर्णय भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधानसुद्धा बदलू शकत नाहीत. सुरुवातीला या सिस्टीमचे काही मोठे फायदे आपण जाणून घेऊया. की पहिलं जो आहे तो सुपरफास्ट न्याय. आता अपील करण्याची सोयच नसल्यामुळे निकाल एकाच कोर्टात लागेल. जी केस आज 20 वर्षे चालते ती कदाचित 6 महिने किंवा 1 वर्षात संपेल. लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. दुसरी गोष्ट म्हणजे गरिबांना न्याय मिळेल. सुप्रीम कोर्ट दिल्लीत आहे. एका सामान्य माणसाला दिल्लीत जाऊन लाखो रुपये फी घेणारे वकील लावून केस लढवणे शक्य नसते. पण तालुका कोर्टातील वकील आणि खर्च सामान्य माणसाला परवडणारा असतो. त्यामुळे न्यायव्यवस्था खऱ्या अर्थाने गरिबांच्या घरापर्यंत पोहोचेल. तिसरी गोष्ट म्हणजे कोर्टावरील ताण कमी होईल. सध्या भारतातील विविध न्यायालयांमध्ये 5 कोटींपेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत. नवीन सिस्टीममध्ये हा आकडा झपाट्याने कमी होईल. म्हणजे कारण प्रत्येक ठिकाणी जर तालुक्याच्या ठिकाणी जर सुप्रीम कोर्ट असेल तर जे पेंडन्सी ऑफ केसेस आहेत